HSC बोर्डाच्या 12वीचा निकाल जाहीर होणार आहे। बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी या संदर्भात माहिती दिली असून विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे। गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना 20 मे पर्यंत अर्ज करता येणार आहेत। मोठी बातमी समोर येते। 12वीचा HSCचा निकाल उद्या जाहीर होणार असून बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। आपण सविस्तर माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। HSC बोर्डाचा 12वीचा निकाल 5 मे रोजी म्हणजेच उद्या जाहीर होणार आहे। दुपारी 1 वाजता तुम्हाला ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे। अधिकृत वेबसाईटवर हा निकाल तुम्हाला पाहता येईल। http://digillocker.gov या वेबसाईटवर यासोबतच mahahscboard.in किंवा hscresult.mkcl.org या 3 वेबसाईटवर तुम्हाला तुमचा 12वीचा निकाल पाहता येणार आहे। आणि आता बातमी आहे भारत पाकिस्तान तणावासंदर्भातली। सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता भारताने मोठा निर्णय घेतलाय। सैन्याला दारुगोळा पुरवठा करणाऱ्या सर्व आयुध निर्माण कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना सुटा रद्द करण्यात आलेल्या आहेत। कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले असून आता भारताने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। भारत पाकमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर परतण्याचे आदेश देण्यात आले असून या संदर्भातला आदेश जारी केलेल्या आयुध निर्माण कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर परतण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। दरम्यान एका बाजूला तणाव वाढत असून दुसऱ्या बाजूला मात्र देशामध्ये बैठकांवर बैठका चाललेल्या आहेत। वायुदल प्रमुखांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। यावेळेस अमरप्रीत सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून काल पंतप्रधान मोदींनी नौदल प्रमुखांची भेट घेतल्याची चर्चा होती आणि त्यानंतर आज वायुदल प्रमुखांशी चर्चा झालेली आहे। सध्या भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। दरम्यान पाकिस्तान विरुद्धच्या तणावाच्या काळामध्ये भारतीय लष्कराची ताकद आता वाढलेली आहे। भारतीय सैनिक आता इग्ला एस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज झालेले, त्यामुळे शत्रूची लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर आणि ड्रोन आता वाचू शकणार नाहीत। रशियासोबत केलेल्या 260 कोटी रुपयांच्या विशेष खरेदी कराराअंतर्गत हे क्षेपणास्त्र पुरवण्यात आलेली आहे। इग्ला एस क्षेपणास्त्र सुधारित आवृत्ती असून इंटरस्पेस रेंज 6 किलोमीटर पर्यंत आहे। एक सैनिक आपल्या खांद्यावर घेऊन जाऊ शकतो आणि शत्रूची लढाऊ विमानं, ड्रोन, हेलिकॉप्टर अगदी जवळून पाडू शकतो। तर लष्कर आणि हवाई दलाकडे जुनी इग्ला 1M प्रणाली आता आहे, मात्र खांद्यावर चालणारी इग्ला एस ही सुधारित आवृत्ती आता समोर आली आहे। इग्ला एसची इंटरसेप्शन रेंज साधारण 6 किलोमीटर पर्यंत आहे। शत्रूची विमानं आणि मिसाइल्स आणि ड्रोनची आता यामुळे खैर नाही। दरम्यान भारत कोणत्याही क्षणी हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानची मात्र तंत्रली आहे। त्यामुळे पाकिस्तानने तातडीने संसदेची बैठक बोलावली। पाकिस्तानच्या संसदेची बैठक 5 मे म्हणजेच उद्या होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता इस्लामाबादमध्ये संसद भवनामध्ये ही बैठक पार पडेल। पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी ही बैठक बोलावली असून या बैठकीमध्ये सर्व पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत। संसदेच्या या बैठकीमध्ये इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयची नक्की काय भूमिका आहे हे पाहणं मनोरंजक ठरेल। तर पाकिस्तानी संसदेची इस्लामाबादमध्ये आपत्कालीन बैठक बोलवण्यात आलेली आहे। राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्यास आपत्कालीन बैठक बोलावली जाते। सर्व पक्षांचे नेते, सुरक्षा तज्ञ आणि मंत्री या बैठकीला उपस्थित राहतात। बैठकीमध्ये भारतासोबतच्या तणावावर चर्चा होण्याची शक्यता आहे। दरम्यान पाकिस्तानने पुन्हा एकदा अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिलेली आहे। भारताने पाकिस्तानवर हल्ला केला किंवा सिंधू नदीचं पाणी थांबवल्यास अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देऊ अशी पोकळ धमकी पाकिस्तानच्या रशियातले राजदूत मोहम्मद खालिद जमालींनी दिलेली आहे। भारताच्या लष्करी कारवाईच्या योजनांबद्दल आमच्याकडे ठोस पुरावे असल्याचाही दावा त्यांनी केला। त्यांचा दावा काय आपण नक्की पाहूयात। पाकिस्तानवर हल्ला केला किंवा सिंधू नदीचा पाणी पुरवठा थांबवल्यास अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देणार असं ते म्हणतात।
सिंधू नदीचं पाणी रोखलं तर ते पाकिस्तान विरोधात युद्ध मानलं जाईल आणि त्याला पूर्ण ताकदीने उत्तर देण्यात येईल। भारताच्या लष्करी कारवाईच्या योजनांबाबत आमच्याकडे ठोस पुरावे आहे असंही ते म्हणतात। तर भारत कधीही कुठेही हल्ला करू शकतो असंही ते म्हणतात। दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला युद्धाची चांगलीच खुमखुमी चढलेली आहे। एका पाठोपाठ एक पाकिस्तानी नेते भारताला पोकळ धमक्या देत आहेत। दरम्यान पाकिस्तानी नेत्यांच्या या पोकळ धमक्यांवरचं पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है। पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है। ऐकलत, पाकिस्तानच्या पंजाबमधील विधिमंडळात नवाज शरीफांची मुलगी मरियम नवाजच्या या बाता ऐका। पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है। पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है। काल परवा वडिलांच्या कृपेनं पंजाबची मुख्यमंत्री झालेली ही सुंदरी आपल्या घाबरलेल्या जनतेला आणि तंतरलेल्या सैनिकांना पुसकं बळ देतेय। म्हणे आमच्याकडेही अणुबॉम्ब आहेत। मात्र या पोकळ धमकीनंतर तरी धास्तावलेल्या पाकिस्तानींच्या जीवाला हे पुसकं बळ का आहे, त्यासाठी एक नजर टाकूया आपल्या सामर्थ्यवान शस्त्रसज्जतेकडे। अणुबॉम्ब सज्जतेबाबत भारत 6व्या स्थानावर तर पाकडे 7व्या क्रमांकावर। फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या माहितीनुसार भारताकडे 180 पेक्षा जास्त अणुबॉम्ब तर पाकिस्तानकडे 170। भारताकडे उच्च क्षमतेचे 10 ते 20 हायड्रोजन बॉम्ब तर पाकिस्तानकडे 0। भारताकडे 50 ते 100 वॉरशेड निर्माण करण्याची क्षमता तर पाकिस्तानकडे 50 ते 80 निर्माण करण्याइतकंच युरेनियम। पाहिलं, त्यामुळे या मरियम नवाजच्या धमक्या म्हणजे केवळ फुशारक्या आहेत। भारतानं 1974 मध्येच बुद्ध हसला म्हणत अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली आणि जगात अण्वस्त्र सज्जतेत आपलं नाव कोरलं। त्यानंतर 1998 साली जेव्हा भारतानं पुन्हा 5 अणुबॉम्बची एकत्रित पोखरणमध्ये चाचणी घेतली तेव्हा टरकलेल्या पाकिस्ताननं अणुबॉम्बची चाचणी घेत त्यांच्या जनतेला दिलासा दिला। त्यामुळे पाकिस्तानच्या या पोकळ धमक्या म्हणजे बाहर से शेर अंदर से ढेर असंच म्हणावं लागेल। भारत को कहना चाहूंगा कि सिंधु हमारा है और सिंधु हमारा रहेगा। या इस दरिया से हमारा पानी बहेगा या उनका खून बहेगा। अकलेचे तारे तोडणाऱ्या बिलावल भुट्टो आणि मरियम नवाज या नेत्यांसोबत अजूनही एक नाव जोडलं गेलेलं आहे। ते नाव आहे पलवाशा खान, पीपल्स पार्टीच्या या खासदारबाईचं। कि वो वक्त दूर नहीं है कि जब बाबरी मस्जिद की पहली ईंट उसकी बुनियाद में पिंडी से एक आम सिपाही लगाएगा और उसमें पहली अजान पाकिस्तान का सिपा सलार आसिम मुनीर देगा। सिंधूतून रक्त वाहणार, आमच्याकडे अणुबॉम्ब आहेत आणि आता बाबरीत नमाज पढू ही अशी मुक्ताफळ म्हणजे घाबरलेल्या पाकिस्तानी जनतेला तंतरलेल्या नेत्यांनी दिलेला फुसका आधार। त्यामुळे मरियमनं आपल्या अब्बाजान नवाज शरीफांना जाऊन विचारावं की कारगिल युद्धात भारतानं कसे गुडघे टेकायला लावले होते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी। दरम्यान पाकिस्तानच्या या पोकळ धमक्यांनी भारताला मात्र किंचितही फरक पडत नाहीये आणि भारतानं आता पुन्हा पाकिस्तानच्या 2 मोठ्या नेत्यांना दणका दिलाय। बिलावल भुट्टो जरदारी आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांचं ट्विटर खातं भारतानं बंद केलं। बिलावल भुट्टो
कालच भारताबद्दल त्यांनी गरळ ओकली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आणि आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं खातं 2 दिवसांपूर्वी भारतानं बंद केलेलं आहे. अजूनही सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. पाकिस्तानकडनं सलग 10व्या दिवशी सुद्धा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे. कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी, अखनूर या भागामध्ये पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला. भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर याला दिलं. दरम्यान यूट्यूब चॅनल बंद करणं म्हणजे बदला असतो का, असा सवाल खासदार संजय राऊतांनी मोदी सरकारला विचारलाय. त्याचवेळी भाजप सरकारनं इंदिरा गांधींचा इतिहास बघावा असा सल्लाही दिलाय. यावर संजय राऊत काँग्रेसमय झाल्याचं प्रत्युत्तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले. एकवीस यूट्यूब चॅनल बंद केले पाकिस्तानचे. पाकिस्तानच्या हायकमिशन मधला स्टाफ कर्मचारी वर्ग कमी केला. याला का बदला घेणं म्हणतात. इंदिरा गांधींचा इतिहास पहा. त्यांना नेहरू इंदिरा गांधींचा त्रास होतो. काय बदला म्हणजे काय बदला घेतला, हे कोणाला मूर्ख बनवतायत. हे फक्त भाजपच्या विरोधकांना चुनचुनकर मारण्याचा प्रयत्न करतात. तेही आता शक्य नाही. ते काँग्रेसमध्ये झालं आहे ना. संजय राऊत आणि संजय राऊत हे काँग्रेसमध्ये झालेले आहेत. त्यांनी आता संविधान स्वीकारलं आहे काँग्रेसचं, त्यामुळे काँग्रेसची भाषा बोलतात. दरम्यान अमृतसरमध्ये हेरगिरी करणाऱ्या दोघांना पंजाब पोलिसांनी अटक केलेली आहे. पलक शेर आणि मसीह यासोबतच सूरज मसीह अशी या दोघांची नावं असून गोपनीय माहिती पाकला पुरवल्याचा त्या दोघांवरही आरोप आहे. दोघांचाही पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIशी संबंध उघड झाला असून या दोघांनाही पाकिस्तानला भारताच्या लष्करी छावण्या, हवाई तळांचे फोटो पाठवल्याचं समोर आलेले आहे. दरम्यान पाकिस्तानला आता आणखीन एक मोठा धक्का बसलाय, कारण युरोपियन एअरलाइन्सने सुद्धा पाकिस्तानी हवाई मार्गाचा वापर टाळलेला आहे. भारतामध्ये येताना किंवा भारतातून युरोपला परतत असताना एअरलाइन्स पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून उड्डाण करणार नाही. लुफ्तान्सा, ब्रिटिश एअरवेज, स्विस तसंच ITA या एअरवेजने सुद्धा हा मोठा निर्णय घेतलेला आहे. यावेळेस फ्लाईट ट्रेड 24च्या माहितीनुसार 30 एप्रिलपासून हा बदल करण्यात आला असून 2 मे पासून लुफ्तान्सा, ITA एअरवेज आणि LOT पॉलिश एअरलाइन्सने पूर्णपणे पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण करणं थांबवलेलं आहे. कोणत्या फ्लाईट्सवर परिणाम झाला आपण पाहतोय. म्युनिच, दिल्ली, फ्रँकफर्ट, मुंबई, फ्रँकफर्ट, हैदराबाद, बँकॉक, म्युनिच आणि रोम, दिल्ली या फ्लाईट्सवर यामुळे परिणाम झालाय. दरम्यान भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान चांगलाच बिथरल्याचं दिसतंय. भारतीय बंदरामध्ये पाकिस्तानी जहाजांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. त्यानंतर आता पाकिस्ताननेही आपल्या बंदरांमध्ये भारतीय जहाजांना प्रवेश करण्यास बंदी केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रानं कठोर निर्णय घेतले होते. त्यामध्ये पाकिस्तानकडून किंवा पाकिस्तान मार्गे येणाऱ्या सर्व प्रकारच्या आयात वस्तूंवर बंदी घातली. तसंच पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यासही बंदी घालण्यात आलेली. पाकिस्तानसोबतची टपाल आणि पार्सल सेवाही भारतानं बंद केलेली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ तात्काळ प्रभावाने संपुष्टात आलाय. पाकिस्तानला आर्थिक सुविधा देण्याबाबतच्या आढावा बैठकीआधी हा निर्णय घेण्यात आला असून सुब्रमण्यम यांना 1 नोव्हेंबर 2022 रोजी या पदावर नियुक्त करण्यात आलं होतं. मात्र त्यांचा कार्यकाळ 6 महिने आधीच संपवण्यात आलेला आहे. आणि आता सर्वात मोठी बातमी, पहलगाममधल्या हल्ल्यानंतर आता महाराष्ट्राला इशारा देण्यात आलेला आहे. शिर्डीतल्या साई मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली असून त्यामुळे साई मंदिरामध्ये प्रचंड खबरदारी घेतली जाते. भाविकांना दर्शन रांगेत सोडण्यापूर्वी प्रत्येकाची प्रवेशद्वारावर कसून चौकशी होते, तपासणी होते. कुठलीही संशयास्पद वस्तू मंदिर परिसरात जाणार नाही हे पाहिलं जातंय. साईंची शिर्डी देवस्थान हे राज्यातलंच नव्हे तर देशातलं सर्वात महत्त्वाचं आणि मोठं देवस्थान आहे. त्यामुळे मंदिर उडवण्याच्या धमकीमुळे एकच खळबळ उडाली. आणि बातमी आहे राज्यातून करुणा मुंडे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलेले.
धनंजय मुंडेंनी 18 तुकडे करण्याची धमकी दिल्याचा आरोप करुणा मुंडेंनी केलाय. धमकी संदर्भात पुरावे लवकरच कोर्टात सादर करणार असल्याचे सुद्धा करुणा मुंडे यांनी सांगितले. धनंजय मुंडेंनी मला स्वतः धमकी दिली आहे की तुझे 18 तुकडे करणार आहे मी. तो मी त्यांना सांगितलेलं आहे की तू जरी एक बापाची औलाद आहे तो माझे एक तुकडे तो छोड, माझ्या केसाला धक्का लावून तू सुद्धा मला दाखवा, नंतर मी बघते. सामाजिक न्याय खात्याच्या निधी अर्थ खात्यातील शकुनींनी वळवला असला हल्लाबोल मंत्री संजय शिरसाटांनी केला होता आणि यावर आता संजय राऊतांनी सुनावलेला आहे. लूटमार करून सत्तेवर आलेल्यांना दुर्योधन म्हणायचं का, असा सवाल खासदार संजय राऊतांनी विचारला. महाभाग कोण? हे फायनान्स मधले बसलेले शकुनी आहेत. या शकुनीने केलेलं हा काम आहे. हे करतात हे सर्व. अर्थ खात्याला किंवा देशाला आर्थिक शिस्त लावणं याला शकुनी म्हणत असाल तर सध्या जी तुम्ही जी लुटमार करून सत्तेवरती आलेला त्याला काय म्हणायचं? दुर्योधन म्हणायचं? राज्याला आर्थिक शिस्त नसेल, राज्य आर्थिक दृष्टीने बेशिस्त असेल तर राज्य टिकत नाही. अजित पवार हे एक उत्तम अर्थमंत्री आहेत, ह्याच्याविषयी काय मी सांगण्याची गरज नाही. आणि आता बातमी आहे शिवसेनेसंदर्भातली. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये 1.5 वर्षानंतर सुनावणी होणार आहे. ठाकरे गटानं फेब्रुवारी 2023 मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर 7 मे रोजी पहिल्यांदा सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. 7 मे रोजी तरी सुनावणी होते का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे. यावेळेस नरकातला स्वर्ग हे पुस्तक भेट म्हणून या निमित्तानं देण्यासाठी भेट झालेली आहे. पुस्तक 17 मे रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे आणि या सोहळ्याला शरद पवार देखील उपस्थित राहणार आहे. संजय राऊत यांचं नरकातला स्वर्ग हे पुस्तक घेऊन ते शरद पवारांच्या भेटीला गेले होते. 17 मे रोजी या पुस्तकाचं अनावरण होणार आहे, प्रसिद्ध होणार आहे ते पुस्तक आणि या कार्यक्रमाला शरद पवार सुद्धा उपस्थित असतील. महाबळेश्वर म्हणजे मिनी काश्मीर आणि आता या मिनी काश्मीरला तुम्ही हेलिकॉप्टर राईडमधून पाहू शकता. त्यामुळे त्या हेलिकॉप्टरमधून महाबळेश्वरचं नयनरम्य दृश्य पर्यटकांना अनुभवता येणार आहे. आणि आता नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येते. नाशिकमध्ये शेतीच्या वादातून कुटुंबाला लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्यात आली. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून नाशिकच्या भगूर भागामध्ये असलेल्या राहुरी ग्रामपंचायत येथली घटना आहे. या प्रकरणी आता नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जमिनीच्या वादातून हा संपूर्ण राडा झाल्याचे समजते. आणि आता बीडमधून एक काळीज पेवटून टाकणारी घटना समोर येते. माजलगाव शहराजवळील खानापूर इथं बापानेच मुलाची हत्या केलेली आहे. दारूवरून झालेल्या वादातून बापाने मुलाच्या डोक्यात लाकडी बांबू घातला. यामध्ये जखमी झालेल्या रोहित कांबळेचा मृत्यू झाला असून गोपाळ कांबळे असं या आरोपी बापाचं नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दारू आणण्याच्या कारणावरून या दोघांमध्ये नेहमीच वाद व्हायचा आणि हाच वाद पुन्हा झाला आणि यावेळेस बापाने जवळच पडलेले लाकडी बांबू मुलाच्या डोक्यात घालून त्याचा खून केला. आरोपीला अटक करून पुढील तपास आता सुरू आहे. बातम्या श्रीवर्धनमधून. श्रीवर्धनमध्ये मुजोर परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी चांगला चोप दिलाय. एका रहिवासी सोसायटीमध्ये तो स्थानिकांना दमदाटी करत होता. दरम्यान सोसायटीच्या कार्यालयात त्याला अद्दल घडवली. मारहाणीचा व्हिडिओ समोर येतो. नहीं करने का, इधर अपना स्थानिक लोग है, समझेगा? आवाज कम करने का, इधर फोड़ डाले, समझेगा? मला पण धुवायचं आहे.